बघा इथं क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहिले रीड आउट करा. इफ अँगल ए अँड अँगल बी, अँगल ए आणि अँगल बी कोणते अँगल आहे? ऑब्ट्यूस अँगल आहे. ऑब्ट्यूस अँगल. आता ऑब्ट्यूस अँगल आहे ठीक आहे. अँड साइन ए इक्वल्स टू 12/13. साइन किती आहे? 12/13 आहे. आणि कॉस बी -4/5. फाइंड कॉस ए प्लस बी. काय करायचं आपल्याला? कॉस ए प्लस बी फाइंड करायचं ठीक आहे. हे काय करायचं आपल्याला? फाइंड आउट. मग बघा आता सोल्युशन. मग सगळ्यात पहिले ए आणि बी कोणते अँगल सांगितलेले आपल्याला? ऑब्ट्यूस अँगल सांगितलेले. कोणते अँगल? अँगल ए अँड अँगल बी आर ऑब्ट्यूस अँगल. आर ऑब्ट्यूस अँगल. आता ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? की मोर दॅन 90 डिग्री. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? मोर दॅन 90 डिग्री. ठीक आहे. मोर दॅन 90 डिग्रीचा अर्थ काय झाला? जर आपण इथं असं अँगल ड्रॉ केला, ही क्वाड्रंट सिस्टम आहे आपली ठीक आहे. ही काय? क्वाड्रंट सिस्टम आहे. आणि मोर दॅन 90 डिग्री. सपोज तुम्हाला अँगल माहीत नाही किती आहे, बट आपण ए अँगल जो आहे तो घेऊ. मग ए जो अँगल आहे हा 90 डिग्रीपेक्षा जादा राहणार आहे. मग 90 डिग्रीपेक्षा जादा म्हणजे तो कुठे येणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे ठीक आहे. हा काय? सपोज अँगल ए झाला. हा कोणता अँगल झाला? अँगल ए ठीक आहे. अँगल ए. आणि आता अँगल बी. तर अँगल बी पण सपोज मोर दॅन 90 डिग्री. मग मोर दॅन 90 डिग्री म्हणजे तो कुठे येणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. कुठे येणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग हा पण किती झाला? अँगल. हा अँगल बी. मग अँगल ए आणि अँगल बी. आता सपोज याला नाव देऊ ए, याला नाव देऊ बी. म्हणजे याचा अर्थ काय? की दोन्ही पण अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये. कुठे आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग आता सेकंड क्वाड्रंटमध्ये ASTCच्या रूलनुसार बघा इथं काय की ऑल पॉझिटिव्ह राहत्या. इथं फक्त साईन पॉझिटिव्ह, इथं फक्त टॅन पॉझिटिव्ह, इथं फक्त कॉस पॉझिटिव्ह. मग बघा इथं साईन पॉझिटिव्ह आहे आणि कॉस काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. मग आता आपल्याला त्यासाठी तिथं यांनी ऑब्ट्यूस अँगल सांगितले. म्हणजे याचा अर्थ काय? ए आणि बी दोघं पण कुठे आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग लिहायचं इथं हेन्स अँगल ए अँड अँगल बी आर इज इन सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट ठीक आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. मग बघा आता आपल्याला गिवन काय आहे? कॉस ए सॉरी साइन ए. काय गिवन आहे? साइन ए. साइन ए इक्वल्स टू 12/13. किती आहे? 12/13 आहे. आता बघा इथं तुम्ही आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कॉस ए प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे की नाही? मग कॉस ए प्लस बीला जर फाइंड आउट करायचं असेल तर कॉस ए प्लस बीचा काय फॉर्म्युला राहतो? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग आपल्याकडे साइन ए आहे पण कॉस बी नाही, सॉरी कॉस ए नाही आणि कॉस बी आहे तर साइन बी नाही. मग आपल्याला ते पहिले फाइंड आउट करावं लागेल. मग बघा आता ए जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये सांगितलं आपल्याला? सेकंड क्वाड्रंटमध्ये. आता बघा इथं कॉस बी जर फाइंड आउट करायचं असेल एक तर तुम्ही आयडेंटिटी पण यूज करू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही पायथागोरसचं थेरम पण यूज करू शकता ठीक आहे. मग आता मी इथं आयडेंटिटी पण यूज करू शकतो. मग आयडेंटिटी यूज जर केली तर काय आयडेंटिटी काय राहते? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. ही काय आपली फंडामेंटल आयडेंटिटी. ही सगळ्यांची पार्ट असेल ठीक आहे. मग याच्यामध्ये जर साइन स्क्वेअर ए, मग आता एची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? 12/13 आहे. किती? 12/13 प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू काय? 1 आहे ठीक आहे. काय? 1. मग आता हा जो 12 नाही का म्हणजे आता याचा स्क्वेअर करून घ्या एकदा. मग 12चा वर्ग येणार आहे 144 अपॉन 13चा वर्ग आहे 169 ठीक आहे. 13चा वर्ग किती आहे? 169 प्लस कॉस स्क्वेअर ए. मग हाही काय होणार? इकडं आता हे काय इकडं प्लस इकडे गेलं काय होईल? मायनस होईल. मग इथं काय होणार? कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस 144 अपॉन 169 ठीक आहे. मग आता कॉस स्क्वेअर ए आता पहिले इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या ठीक आहे.
मग इथं काय होणार कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू आता 169 इक्वल्स टू 144 अपॉन आता हा मायनस होणार कारण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं डिनॉमिनेटरला येणार 169. ठीक आहे. मग आता कॉस स्क्वेअर ए आता काय करायचं आपल्याला कॉस ए पाहिजे मग स्क्वेअर रूट घ्या दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. सगळ्यात पहिले कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू इथं किती येणार बघा आता तर 49 म्हणजे इथे येणार आहे 5 आणि इथं 5 आल्यानंतर इथं काय 4 मधून इथं येणार आहे 2 1 - 1 0 येणार आहे म्हणजे इथं येणार आहे 169. मग बघा आपल्याकडं कॉस स्क्वेअर एची जी व्हॅल्यू ती किती आली 25 आपण मग बघा कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 25 अपॉन 169. आता स्क्वेअर रूट घ्यायचं मग स्क्वेअर रूट जर गेला तर या साईडला होणार कॉस ए काय होणार कॉस ए मग इथे येणार आहे अंडर रूट ऑफ 25 अपॉन 69. ठीक आहे सॉरी 169 किती इथं 169. आता बघा हा जो ए अँगल आहे हा ए अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय राहतो सगळ्यात पहिले कॉस निगेटिव्ह राहतो. ठीक आहे. मग आता जर आपण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर हे काय होणार आहे प्लस मायनस इथे येणार आहे 5 अपॉन 13 आलं. मग आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय निगेटिव्ह म्हणून याची निगेटिव्ह व्हॅल्यू सिलेक्ट होणार. मग इथे येणार आहे कॉस ए इक्वल्स टू -5 अपॉन 13 ठीक आहे. मग आपल्याला कॉस एची व्हॅल्यू भेटली. आता सिमिलरली आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कॉस बीची. कॉस बी जो अँगल आहे तो पण कुठं आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये ठीक आहे. मग मी इथली ही डायग्राम कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती म्हणजे आपल्याला तुम्हाला अंडरस्टँडिंग राहील कुठल्या क्वाड्रंटमध्ये तर साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतलं तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे. मग आता मी इथं नवीन पेजवरती जातो आणि कॉस बी काय दिलेलं आहे -4/5 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला कॉस गिवन काय दिलेलं आहे कॉस बी इक्वल्स टू -4/5 दिलेलं आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे -4/5 आणि बी जो आपला अँगल आहे तो कुठं आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे साईन ए. मग आता साईन इथं काय राहतं पॉझिटिव्ह राहतं. ठीक आहे. म्हणून आता त्याची व्हॅल्यू काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. मग इथं परत आयडेंटिटी यूज करायची. मग आयडेंटिटी काय आहे साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 आहे. ठीक आहे. मग साईन स्क्वेअर बी ॲज इट इज राहणार साईन स्क्वेअर बी प्लस आता कॉस स्क्वेअर आता पहिले कॉसची व्हॅल्यू आहे -4/5चा स्क्वेअर इक्वल्स टू काय 1 आहे. ठीक आहे. मग इथे येणार आहे साईन स्क्वेअर बी प्लस आता 4चा स्क्वेअर आता -4चा स्क्वेअर किती होणार आहे 16 अपॉन 5चा स्क्वेअर येणार आहे 25 इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग आता हे इकडं प्लस इकडे गेलं काय होईल मायनस होईल म्हणजेच आपल्याकडे साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 - 16/25 येणार किती येणार आहे 25. मग आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे इथं काय होणार साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 25 - 16/25. ठीक आहे. मग आता 25 मधून जर 16 गेले तर किती राहिले 9/25 आणि ह्या साईडला काय राहणार आहे साईन स्क्वेअर बी. ठीक आहे. मग आता आपल्याला साईन बी पाहिजे मग साईन बी साठी स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. जर स्क्वेअर रूट घेतलं तर या साईडला काय होईल साईन बी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 9/25 म्हणजे ज्यावेळेस या अंडर रूटमधून बाहेर येणार आहे त्यावेळेस त्याला 2 साईन असणार आहे काय असणार आहे प्लस आणि मायनस. आणि 9चा रूट काय येतं 3 आणि 25चं रूट येतं 5 म्हणजेच हे प्लस मायनस 3/5 आलं. पण ह्या क्वाड्रंटमध्ये साईन कसा आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं कुठली व्हॅल्यू सिलेक्ट होणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू सिलेक्ट होणार. ठीक आहे. मग इथं लिहायचं पहिले बी इज इन सेकंड क्वाड्रंट अँगल. ठीक आहे. आपल्याला वरती गिवन दिलेले ॲप्टूस अँगल आहे आणि ॲप्टूस अँगल असल्यामुळं अँगल बी
इज इन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, ठीक आहे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन बी इज पॉझिटिव्ह, इज पॉझिटिव्ह. मग काय होणार इथं, साइन बी इक्वल्स टू साइन बी इक्वल्स टू काय आलं, 3/5 आलं, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडं पॉझिटिव्ह व्हॅल्यू सिलेक्ट झाली. मग आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याकडे आता साइन ए कॉस बी आणि कॉस ए साइन बी दोन्ही पण म्हणजे चारही पण व्हॅल्यू आहे. मग आता हे चारही पण व्हॅल्यू पुढच्या पेजवरती घेऊ आपण, ठीक आहे. मग इथं घ्या सगळ्यात पहिले साइन ए. मग साइन ए इक्वल्स टू किती आहे आपल्याकडं, मग बघा साइन ए कुठे आहे या पेजवरती, साइन ए 12/13, ठीक आहे. आणि कॉस ए जो आहे -5/13 आहे, ठीक आहे. मग इथं लिहून घ्या, मग साइन ए इक्वल्स टू 12/13, ठीक आहे. आणि कॉस बी, कॉस ए किती आहे -5/13 आहे, -5 किती आहे 13. आणि त्याच्यानंतर साइन बी किती आला होता, आत्ताच आपण फाइंड आउट केला, किती आला होता 3/5 आणि इथं -4/5, ठीक आहे. मग इथं साइन बी इक्वल्स टू 3/5 आणि कॉस बी गिवन होता आपल्याला, किती होता, कॉस बी इक्वल्स टू 4/5 ठीक आहे. इथं दिलेलं आहे बघा आपल्याला -4/5 आणि 3/5. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बी, ठीक आहे. मग बघा आता कॉस ए प्लस बी, मग बघा कॉस ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, कॉस बी मायनस साइन ए साइन बी आहे, ठीक आहे. मग आता आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस बी ची पण व्हॅल्यू माहिती आहे, साइन ए ची व्हॅल्यू माहिती आहे, साइन बी ची पण व्हॅल्यू माहिती आहे. मग त्या व्हॅल्यू पुट करायच्या, ठीक आहे. मग आता पुट करा. तर पुट करताना बघा ज्या त्या व्हॅल्यू तिथं लिहायच्या आणि मल्टिप्लिकेशन करायचं, चुकवायचं नाही, ठीक आहे. तर मग आता लिहा कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे, कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे इथं -4/5 कॉस ए -5/13 आहे, ठीक आहे. -5/13 आणि कॉस बी ची व्हॅल्यू -4/5, ठीक आहे. आता हा मायनस साइन ॲज इट इज, साइन ए किती आहे 12/13 आणि इंटू साइन बी किती आहे 3/5 आहे, ठीक आहे. मग आता इथं बघा -5 इंटू -4, -5 इंटू -4 काय होणार, मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि 5×4 = 20, ठीक आहे. म्हणजेच 20/13×5 = 65, ठीक आहे. हा मायनस ॲज इट इज 12×3 = 36 आणि 13×5 = 65. मग इथं बघा आता आपल्याकडे काय आहे की 20 - 36 म्हणजे बघा 20 - 36 आणि डिनॉमिनेटर सेम होता म्हणून तो 65 ॲज इट इज. मग आता 20 - 36 जर केलं तर ते किती येईल, मग आता 36 मधून 20 जर गेले तर किती राहील 16 राहिले, पण 16ला मायनस साइन येणार आहे 16/65. मग आपल्याकडं कॉस ए प्लस बी जो अँगल आहे तो किती आला -16/25 आला, ठीक आहे. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, ठीक आहे. तर मग बघा आपण सगळ्यात पहिले काय केलं, आपल्याला रेशो गिवन होते, ठीक आहे. मग रेशो गिवन असल्यानंतर ना आपण काय केलं, सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय होतं की अँगल ए अँड अँगल बी आर ऑब्ट्यूस अँगल. मग ऑब्ट्यूस अँगलचा अर्थ काय झाला की दोन्ही पण 90 पेक्षा जास्त आहे. मग 90 पेक्षा जर जास्त असेल तर ते कोणते अँगल झाले, 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी, म्हणजे ते आले सेकंड क्वाड्रंटमध्ये. कुठं आले, सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं काय झालं, आपल्याला
सेकंड क्वाड्रंटमध्ये आल्यामुळे आपण काय केलं, ते इथं साईन पॉझिटिव्ह राहतं सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहिती झालं. ठीक आहे. मग हे सेकंड क्वाड्रंटमधले अँगल आहे. मग साईन ए काय आहे 12/13 आहे. मग आपण 12/13 असल्यामुळे इथं काय यूज केलं, आयडेंटिटी यूज केली. मग आयडेंटिटी काय आहे, साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस स्क्वेअर ए, म्हणून आपण साईन स्क्वेअर एची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणून आपण तिथं काय केलं 12/13 पुट केलं. मग 12/13 पुट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागलं तिथं त्याचा स्क्वेअर करावा लागला. ठीक आहे. 12/13चा स्क्वेअर केला 144/169 प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. मग कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस 144/169. मग तिथं डिनॉमिनेटर सेम केला. मग 169 मायनस 144/169. ठीक आहे. मग हे आल्यानंतर आपण काय केलं, तिथं कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 25/169 आलं. पण आपल्याला कॉस ए फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय केलं, स्क्वेअर रूट. मग कॉस ए इक्वल्स टू √25/169. मग नंतर आता इथं अंडररूटच्या बाहेर येताना प्लस मायनस 2 व्हॅल्यू आल्या. पण ए जो अँगल आहे, हा अँगल काय आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. पुढे ए जो अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं आपल्याला तिथं कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह भेटणार आहे, कारण की इथं फक्त साईन पॉझिटिव्ह राहतं आणि साईनच्या करस्पॉन्डिंग जो कोसेक आहे तो पॉझिटिव्ह राहतो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणून इथं आपण -5/13 व्हॅल्यू सिलेक्ट केली. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय घेऊन होतं, कॉस बी -4/5. मग आपण इथं काय केलं, कॉस बी इक्वल्स टू -4/5. आणि कॉस बीचा जो अँगल आहे तो पण कुठं आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. कुठं आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे आपण इथं काय केलं, आयडेंटिटी यूज केली, साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू किती 1. मग आपण तिथं काय केलं, व्हॅल्यू पुट केल्या. मग व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा आपल्याला व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण साईन स्क्वेअर बी प्लस 16/25, कारण की इथं -4चा स्क्वेअर येणार आहे 16 आणि 5चा स्क्वेअर येणार आहे 25 इक्वल्स टू 1. मग साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 मायनस 16/25, कारण की इकडे प्लस इकडे गेल्यावर मायनस झालं. ठीक आहे. मग नंतर साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 25 मायनस 16/25, कारण की इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, डिनॉमिनेटर सेम केला. मग इथं साईन स्क्वेअर बी इक्वल्स टू 9/25. पण बी मग आपण स्क्वेअर रूट घेतला, आता साईन बी पाहिजे. मग स्क्वेअर रूट 9/25. मग इथं बाहेर येताना प्लस मायनस 2 व्हॅल्यू आल्या 3/5. पण अँगल बी जो आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग बी इज पॉझिटिव्ह, कारण की इथं साईन काय राहतं, पॉझिटिव्ह राहतं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. ASTC. मग साईन पॉझिटिव्ह असल्यामुळं साईनची व्हॅल्यू जी आहे 3/5 सिलेक्ट झाली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय की फॉर्म्युला यूज केला. मग कोणता आता बघा, साईन एची व्हॅल्यू 12/13, कॉस एची व्हॅल्यू -5/13, साईन बीची व्हॅल्यू 3/5 आणि कॉस बीची व्हॅल्यू -4/5. मग कॉस ए प्लस बी इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी. हा काय आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कॉस ए प्लस बी इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी. मग आपल्याकडे कॉस एची व्हॅल्यू आहे -5/13 आणि कॉस बीची व्हॅल्यू आहे -4/5 मायनस 12/13 इंटू 3/5. मग आता इथं मायनस इंटू मायनस काय झालं, 20/65 झालं, कारण की 13/65. डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन, न्यूमरेटरला पण मल्टिप्लिकेशन, आणि मायनस इंटू मायनस प्लस मायनस 12 इंटू 35 12 इंटू 3 36/13 इंटू 5 65. मग इथं दोन्हीकडे पण डिनॉमिनेटर सेम आहे. मग वरती काय होणार, सबस्ट्रॅक्शन. मग 20 - 36/65 आणि 20 - 36 जर केलं तर ते येतं 16, पण मायनस साईन येतं -16/65. आणि मग कॉस ए प्लस बी इक्वल्स टू -16/65 फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं होतं. असं जर प्रॉब्लेम आला तर 4 मार्क येईल. किती मार्क येईल, 4 मार्काला. ठीक आहे.